काल जी दुःखद घटना घडली मित्रांनो, त्याचं सर्वांनाच हळहळ लागली. म्हणजे सर्वांना दुःख झालं. ही घटना कसं काय झाली? अचानक एकाएकी सर्व तिथं गेल्यानंतर शहानिशा खरं कारण काय आहे ते तुम्हाला म्हटलं चला सांगावं. प्रत्येक जणाने कुणी व्हिडिओ बघितला असेल पांडूचा, कोणी बघितला नसेल. बस की इथं, बोलणार की तुम्हीच बोलणार आहे की. इथं बोल. मला काय माहित नाही, मी काय बोलू. कशाने वारले दीपक सर? तुम्ही गेलता तिकडं. बरं तुला काय वाटतंय? कसं वारल्यानंतर समजल्यावर काय वाटलं तुला? आणि लय वाईट वाटलं आणि असं चांगलं होतं, असं एकाकीत कसं काय इथं वाटलं सांग, काय इथं माहिती. इथं इथं सांग. हसतं खेळतं माणूस असं एकाकीत मरायचं म्हणलं. त्यांच्या घरच्यांना काय वाटलं असं वाईट वाटलं. पण हे ऐकून ह्यांनी तर झोपेतनं उठलं की लगेच गेलं. भाऊजींचा फोन आलता, दात घासलं हाय असं कपडे बदलून गेलं भाऊजींसंग. मी एकटेच होते का घरी. कशाने वारलं पण तुम्हाला माहित असेल की. सांग की त्यांना कशाने वारलं. मला तर वाटतंय घरातलं तरी टेन्शन असं, नाही तर बाहेरचं तरी काहीतरी असं मरू शकत नाही असं मला वाटतं. एवढा चांगला माणूस असं शूटिंगला ह्याला जाणारा, म्हणजे एवढं दुसऱ्याला हसवणारा, हे करणारा, काय आजार नाही काय नाही, असं मला वाटतं टेन्शनने गेला असं आहे ना, असं मला तर वाटतंय. प्रत्येक हसवणारा माणूस त्या पाठीमागं हसण्यापेक्षा दुप्पट दुःख असतंय. आपलं दुःख लपवून दुसऱ्याला हसवणारा त्याला कलाकार म्हणतात. आणि गेल्याच 15 दिवसामध्ये आपल्याकडे ते शूटिंगला आले होते. अजून त्यांचं काय सीन आपल्याकडे एडिटिंग करायचं राहिल्यात, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचवायचं राहिल्यात, ते तसंच मागं ठेवल्यात. कशासाठी? तर नंतर त्याचं एडिटिंग करून, म्हणजे बघा ना, आमचं जुनं कलाकार समधी जिकडं तिकडं नाही घेऊन गेले. खरं सांगतो मित्रांनो, तेवढाच एक हक्काचा माणूस आमचा राहिला होता, कलाकार, की कधीही बोलवल्यानंतर आल्यानंतर ऑल फॅमिलीमध्ये माझ्या मिसळून मिळून राहणार आणि फॅमिलीसारखं आम्हाला वाटायचं. आणि त्यांना पण त्यांची स्वतःची फॅमिली असल्याने राहत होते. तर कुठलाही रोल द्या, लगेच करा. सासऱ्याचं द्या किंवा डाकूचा द्या, शेतकऱ्याचा द्या, कुठलाही रोल मॅच करायचा म्हणा. शेवटी कला आहे. आणि तीच म्हणायचं काय असतं रे पांडू जन्मात, म्हणायचं काय हे असं करतो, नवीन नवीन आयडिया वगैरे देत होतं. असं जेवढं गुणगान केलं तेवढं कमीच आहे त्यांच्यासाठी. पण झालं काय ऐका, मी तिथं गेल्यानंतर काय काय झालं. आता सकाळी नुकतंच मी आंघोळीला चाललो, तेवढा पांडूचा कॉल आला. ब्रश केलं मी आणि आंघोळीला चाललो. पांडू म्हणला, अरे तुला माहिती आहे का दीपक सर एक्सपायर झाले. निम्मं हापकलो मी. म्हणलं कसं काय रे? म्हणलं झालं काय झालं की रक्ताच्या उलट्या काहीतरी झालं म्हणते ती, रात्री वारल्यात. तर म्हणलं तुला यायचं, मला एक तर गाडी जमत नाही, मला फिरलं नव्हतं. तरी पण गाडीत गेलं मी कधीच एवढं लांब जात नाही फोर व्हीलरमध्ये. मी आता एवढं लांब गेलो आम्ही, पण मोटरसायकलवर मी असतो, गाडीत असतात. पण काल पुण्याला पण गाडीवर जातात. त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो का, मी फोर व्हीलरमध्ये बसलो आणि तिथं पोचल्यानंतर गाडी त्यांच्या घरापाशी पोचली. तिथं तुम्हाला सांगतो बाहेर बाया भरपूर बसल्या होत्या आणि एक जण फोटोग्राफर आला. म्हणलं पांडुरंग सर, मी दीपक सरांचा फोटोग्राफर आहे म्हणला आणि चांगलं संबंध होतं, मी तुम्हाला ओळखतो, व्हिडिओ बघतो. आमची गाडी लावली, पूजा, मी पांडू गेलो. गाडी लावल्यानंतर तिथून उतरलो. मला कसं तरी फिरलं नव्हतं, मला पाणी प्यायचं होतं. पण तिथं काय त्या फोटोग्राफरला भेटलो. दुकान तर काही एकही उघडं नव्हतं. आणि तिथून तुम्हाला सांगतो, म्हणलं कुठे आहेत दीपक सर, म्हणजे कुठे आहेत ते, कशाने झालं काय अचानक. ते म्हणले काय झालं अचानक, रात्री एक्सपायर झालेत आणि सकाळ ह्यांनी कालवा केला आहे. रात्री पण काही गरीब परिस्थिती, अतिशय बिकटेचे दिवस. 2 मुली लातूरला शाळेला होत्या आणि तुम्हाला सांगतो घरी ते एकटंच होतं. त्यांची मिसेस माहेरी गेलत्या, घरी नव्हते. घरी नव्हत्या. तर दुपारी काहीतरी ड्रिंक केली त्यांनी टेन्शनमध्ये. संध्याकाळ घरीच उलट्या झाल्या असं समजलं तिथून. तर चला म्हणलं आपण बघूया. पुढे गेल्या बाया बसल्या होत्या, त्या बोळीत घर होतं. आपली गाडी साईडला रस्त्याला लावली, आत बाया होत्या. तिथून पुढे गेल्यानंतर ते समोर 4-5 बाया दिसल्या. म्हणलं इथं बाया आहे त्या, मग कुठे आहेत काय किती. त्या 4-5 बायामध्येच तिथं ते झोपलं होतं दीपक सरांना.
तर खाली चटई होती आणि हातरून पांघरून आणि त्यांना असं झोपवलं, कपाळाला ते बसवतात बुका ना, लावून झोपवलं झोपवलं होतं कसं काय? आणि डोक्यावर एक रुपया होता. आणि 2 मुली त्याच्या उशाला बसल्या होत्या. त्यांची मिसेस बसली होती, त्यांची आई इकडल्या साईडला बसली होती. 4-5 माणसं, एकच गडी माणूस तिथं पलीकडं होता. बाकी 4-5 बाया होत्या. आम्ही गेलो. असं बघितलं टवटवीत चेहरा अजून तसाच दिसत होता चेहऱ्यासमोर. रात्री वारल्या. पांडूने शूट केलंय, तुम्ही बघितलं असेल त्या चॅनल, थोडंसं नॉर्मल टाकलंय त्याने. तर मी त्यांची चेहऱ्याकडे असं निरखून बघितलं, तर असं मला वाटलं की ते झोपल्यात. असं झोपल्यावानी तोंड पिन आपलं मिटवून, नाकात कापूस, कानात कापूस होता, रुपया ठेवलेला, 2 पोरी बसलेल्या उशाला, मुलगा नव्हता त्यांना. तर ते दृश्य बघून अतिशय बेकार वाटलं मला. कोण समधी शांतच होते. मग त्यांची आईला पांडू बोलला की कसं काय झालं, काय अचानक. मग त्यांच्या आईने सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो. म्हणले लातूरवरून आला, मुलींकडे गेलता, पोरींना म्हणले की पोरी शाळेला. बघा, मरण येण्या अगोदर सुद्धा काहीतरी गोष्टी कळत असते त्या. तो मुलींकडे गेलता आणि मुलींना म्हणलं की हे 4 पैसे धरा मायापासलं, जेवढं आहे तेवढं, नीट राहा बाळांनो, काळजी घ्या, दुनिया बेकार आहे. ते म्हणले पप्पा तुम्ही असं का बोलताय, लय दिवसात ना आला, पैसे देताय. त्यांच्या मुली कुठं असतात? लातूरला असते ते शाळेला. तर आमच्या पप्पांनी तोंडावरून हात फिरवलं, मुक घेतलं आणि वेगळंच काहीतरी वाटलं त्यांना की असं कधी वडील वागत नाही. तर मरण हे जाणून येतं बरं का, जज येणार आहे त्याला. अशा गोष्टी काय घडतात. म्हणतात की बाबा कधी मरण आलं तर अंग जड येतं, नाकाचा शेंडा आपल्याला मनाने दिसतो, आपल्याला डोळं दिसतात, अशा काही गोष्टी असतात, जड येतं अंग. तसं त्यांनी तुम्हाला सांगतो मुलींना त्यांच्या बोललं की बाबा काळजी घ्या, असं तसं बाळांनो, नीट राहा. असं का बोलता म्हणले पप्पा, जे शब्द कधी बोलला नाही ते असं नाही. म्हणलं असंच बोललं. आणि ते घरी आले आणि त्यांची मिसेस माहेर गेले. आल्यानंतर ते दारू पिले 1-2, त्यामध्ये पाणी टाकून तसे कोरे पिले. कशा टेन्शन होतं माहीत नाही. आल्यानंतर घरी आले. आईच फक्त, एक छोटंसं घर त्यांचं आणि गल्लीमध्ये चाळीत राहत होते. आणि उलट्या झाल्या. उलट्या झाल्यानंतर दुसरी उलटी रक्ताची झाली म्हणतात. रक्ताची झाल्यानंतर त्यांची आई घाबरले. आई वयस्कर. आई बोलली की दीपक सरांची, "अरे काय होतंय तुला? एवढ्या उलट्या झाल्या हे ते. चल दवाखान्यात जायचं." नाही म्हणला, "मला काय होतंय." मग असा हात झिंजरला. हात झिंजरला आणि घरात जाऊन ते झोपलं. तर एका अंगावरती झोपलं. झोपल्यानंतर त्यांची आई बाहेर आले. भावाला बोलवलं त्यांच्या. बहीण नाही त्यांना, का आहे काय की. त्यांचा भाऊ म्हणला, "काय झोपलाय तर झोपू दे की आता." येऊन बघितलं. म्हणलं त्याचं काय रोजचं आहे, ते दारू पितो, ड्रिंक केलती आणि झोपल्यात. झोपू दे म्हणलं. त्यांना वाटलं काय असं काय, उलट्या तर कोणी करतं दारू प्यायल्यानंतर. पण कळलंच नाही. रक्ताच्या कुठं होत्यात ना. एकच झालती रक्ताची. झोपल्यानंतर त्यांच्या आईने बघितलं. आई म्हणली की ते असं हातात 2 मुठीत ना अशा आवळं धरत होता, असं 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 करत होता. आम्हाला म्हणलं ही काय असंच करतंय, लक्ष दिलं नाही. आणि अचानकच एक अर्ध्या तासाने तोंडातनं हे वगैरे फेस आला, असं बुडबुड्या येत होत्या, अशी म्हणली, अशी माहिती दिली. मग ते एका अंगावर झोपले, ते तसंच झोपी गेले. मला वाटतं ते अटॅक आला असन, कॉकटेल झालं आणि तिथं ती हाताच्या मुठी झाकली, तिथं जीव त्यांचा जात होता. त्यांनी वेळेला दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित काहीतरी झालं असतं, असं मला वाटतं. पण आई वयस्कर असल्यामुळे नेहमी तरुण माणूस करतं धरतं, घरी पाहिजे अशा गोष्टी काय झाल्या तर शेजारा-पाजारानं बोलायला पाहिजेत, आवाज दिला पाहिजेत, घरात कुठली गोष्ट दाबून नाही ठेवली पाहिजेत. आज असा प्रसंग घडलाच नसता. आणि तिथून पुढं मग तुम्हाला सांगतो, फोन, राडापडी. आणि मग आम्हाला सकाळी समजलं. मी तर इथून तुम्हाला सांगतो लगेच आम्ही गेलो तिथं. त्यांच्याशी बोललो. त्यांची पोरगी मोठ्या मोठ्या रडत होती. "पप्पा तुम्ही माझ्याकडे आलता की
बघा मी आली आज तुम्हाला भेटायला. उठा की एकदा तरी बघा तुमच्या काय तिचं नाव होतं तिच्याकडं. असं म्हणून म्हणून रडायची. उठा की हो मी आली. नका असं एकदाच बघा म्हणायचं मला. मग एकदाच माझ्याकडे डोळे उघडून बघा. मी परत म्हणणार पण नाही तुम्हाला. तुम्हाला सोडून मला कुठंच तुला जायचं नाही. मला तुमचेच पैसे राहायचे. बरेच रडत होते, समधी रडत होते. त्यांची मिसेस ही ते मोठ्या मोठ्या रडत होत्या. आणि मग आम्ही एका तिथं फॅनच्या घरी गेलो. मी तर जरा गाडीत चक्कर लागून झालं म्हणून त्या शेजारच्या घरी जाऊन झोपलो होतो. कोरा चहा त्या ताईंनी मला करून दिला, पिलो. आणि त्यांना गाडीत टाकलं, अंघोळ घातली आणि नेलेलं सुद्धा मला माहीत नव्हतं. मग परत पाठीमागनं गाडीत मी गेलो. तर तिथं बरेच आलते आपले गणेश शिंदे, त्यांची सिस्टर स्नेहा ताई, त्यांचे मिस्टर आलते, बरेच कलाकार आलते. मग ती स्मशानभूमीमध्ये अकलूजमध्ये त्यांचं तिथं अंत्यविधी झाला. खूप वाईट वाटलं. एक हाडाचा कलाकार लोकांना हसवता हसवता एक दिवस असा रडून जाईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जीवाला चुरका लावून गेले दीपक सर आम्हाला. खूप वाईट वाटलं. असा प्रसंग कोणावर येऊ नये. आज मुलगा नव्हता, आज उघडाऊ फॅमिली पडली. तरी पांडूने तुम्हाला सांगतो त्यांना आधार दिला घरच्यांना. त्यांच्या मुलींचा नंबर घेतला. म्हणले एक आमचा कलाकार दीपक सर होते, तुमची नाजूक परिस्थिती, कधी भविष्यामध्ये कधी अडचण आली शिक्षणाबद्दल कशाबद्दल तर नक्कीच कॉल करा. फुल नाही फुलाची पाकळी आम्ही तुम्हाला देऊ, असं पांडू बोलला. बरं वाटलं मुलींना पण, त्यांच्या घरच्यांना. त्यांच्या आईंना सांगितलं नशिबातल्या गोष्टीत काय. आपल्या एपिसोडमध्ये बघा सासऱ्याचा रोल केलेला आहे आबा म्हणून. प्रत्येक एपिसोड तुम्ही बघितलेला आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे की दीपक सर. वाईट वाटलं. आणि आम्ही आता गाण्याला सुद्धा बोलवलं होतं. आलं म्हणजे सारखं गुड मॉर्निंग, हाय, हाव आर यू असं बोलायचं. आता या 2-4 दिवसात हसत बोलायचं खेळत होतं ना, तुम्हीच काल म्हणला. आता बोलवायचं होतं त्यांना. तुम्हाला आणि कसं कळालं? असं एकदा ऐकलं धक्काच बसला काल. तुम्हाला नाही का म्हणलं काय नवीन झालं नवीन आयडिया देणं हे घरातनं टायमात? असो. झालेल्या गोष्टी झाल्या. व्यसन हे चांगलं नाही. कशा टेन्शन होतं काय काय. पण खूप वाईट वाटलं. आजही वाटतंय की आमच्यात असल्याने. बरं असो. आता आपल्या वाघमारे फॅमिलीकडून आणि पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्यास शांती देव. असा प्रसंग कोणावर येऊ नये.